लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी फुलंब्री पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. पोलीस पाटील व पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी फुलंब्री पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करत पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आज दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 10:30 ते 4 या वेळेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी फुलंब्री पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. दरम्यान पोलीस ठाणे फुलंब्री येथील अंमलदारांची किट पाहणी, पोलीस ठाण्याची अभिलेख पडताळणी, पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता इत्यादी कामकाजाचा आढावा घेतला. पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन पोलीस पाटील यांची भूमिका व पोलिसांना कामकाजात मदत याविषयी आढावा घेतला. गावातील हालचालींची माहिती घेतली. महापुरुषांच्या पुतळ्यांविषयी परवानगी घेऊनच पुतळे बसवले गेले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. गावात येणाऱ्या अनोळखी लोकांवर लक्ष ठेवणे तसेच गावातील संशयास्पद लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस ठाणे फुलंब्री येथील अधिकारी व अंमलदार यांची वृंद परिषद घेतली व पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या कामकाजाविषयी अडीअडचणी जाणून घेतल्या. पोलीस ठाणे इमारत, पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थाने याविषयी माहिती घेतली. तपास अंमलदार, अधिकारी व अंमलदार यांचे गुन्हे तपास फाईल्स व गुन्ह्याचे तपास विषयी आढावा घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम, पोलीस निरीक्षक संजय सहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे व पोलीस ठाणे फुलंब्री येथील इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.